मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीणबाई नीता अंबानी यांनी नुकतंच शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। त्यांनी बाबांकडे काय मागितलं ते माहिती नाही, पण साईंच्या दरबारातून बाहेर पडताना नीता अंबानींना एका क्रिकेट फॅननं वेगळंच साकडं घातलं। नेमकं काय घडलं तुम्हीच बघा। एकीकडे आयपीएलचे सामने रंगतदार सुरू असताना मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीणबाई नीता अंबानी साईं चरणी दर्शनाला पोहोचल्या। संघ खराब फॉर्मात असल्यामुळे जणू काही संघासाठी प्रार्थनाच करायला त्या गेल्या आणि विशेष म्हणजे बाबांनी आशीर्वादही दिला। मुंबईने दिल्लीच्या संघावर रोमहर्षक विजय मिळवला, तर दिल्ली विरुद्धच्या सामन्यापूर्वी नीता अंबानी शिर्डीला साईंचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या होत्या। यावेळी त्यांनी आपल्या आईसोबत साईंचं दर्शन घेतलं, विधिवत पूजा केली। त्यानंतर बाहेर पडताना मात्र एका फॅननं चक्क नीता यांच्याकडे रोहितला कॅप्टन करण्याची मागणी केली। त्यावर नीता यांनी सुद्धा बाबाजी की मर्जी असं म्हटलं। आणि मग काय, बाबांची मर्जी खरी ठरली आणि रोहित कॅप्टन न होताही त्याने मैदानाबाहेरून अप्रत्यक्षरित्या नेतृत्व करत संघाला जादुई विजय मिळवून दिला। तर सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामन्यात मुंबईने 12 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला। हा सामना जरी कॅप्टन हार्दिकच्या नेतृत्वाखाली जिंकला असला तरी हवा मात्र एक्स कॅप्टन रोहितचीच झाली आहे। तर नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तब्बल 200 धावा पार करून सुद्धा सामना मुंबईच्या हातामधून निसटत होता। अगदी बुमराला सुद्धा चोप बसत होता, पण याच वेळी मैदानाबाहेर बसलेल्या रोहितनं सूत्र हलवली आणि सामनाच पलटला। रोहितनं आधी कोच महिला जयवर्धनेला 13व्या षटकानंतर चेंडू बदलण्याचा सल्ला दिला, तसंच दोन्ही बाजूने फिरकीपटूंकडून गोलंदाजी करण्यास सांगायला सांगितलं। ज्यानंतर कर्ण शर्मासह सँटनरने गोलंदाजीला सुरुवात केली। या दोघांनी अवघ्या 3 षटकात फक्त 19 धावा देत महत्त्वाचे फलंदाज तंबूत धाडले। त्यानंतर 193 धावांवरच दिल्लीचा डाव आटोपला आणि मुंबईचा विजय झाला। दरम्यान रोहितच्या या हुशारीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुकच होत आहे। अगदी सामन्यानंतर कोचने त्यांची पाठही थोपटली। रोहित फॅन्सने तर स्टेटसवर स्टेटस ठेवत मनातला कॅप्टन अशा उपमा दिल्या। त्यात मुंबईने टॉपच्या संघाला पराभूत केल्यामुळे संघाचा आत्मविश्वास सुद्धा वाढलाय। आता हा आत्मविश्वास आणि बाबाजी की मर्जी या संघांसोबत राहून पुन्हा एकदा मुंबईने ट्रॉफी उंचवावी असंच प्रत्येक फॅनला वाटतंय। शशांक पाटील, पुढारी न्यूज।